नमस्कार. ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे क्रॉपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण आज 9 नंबरचा टॉपिक चालू करतोय, मशरूम प्रोडक्शन. त्याच्यामध्ये मशरूम म्हणजे काय, अळंबी किंवा ज्याला तुम्ही भूछत्र म्हणता किंवा जनरली त्याला पावसाळ्यामध्ये वाढणारी कुत्र्याची छत्री असं आपण म्हणतो, तर ते आपल्याला शिकायचं आहे. बघा, त्याच्यामध्ये हार्मफुल आणि बेनिफिशियल असतात. ॲक्च्युली मशरूम हा एक फंजाय आहे. त्याला भूछत्र किंवा मशरूम हे रेनी सीझनमध्ये वाढणारं असतं. आता त्याचा आपल्याला इम्पॉर्टन्स आणि स्कोप पाहायचा आहे. मशरूम इथे तुम्हाला पहिल्यांदा फोटोग्राफ डायग्रॅम दिलेली आहे. बघा, वरती असं कॅपसारखं अम्ब्रेलासारखं स्ट्रक्चर असतं, त्याला कॅप म्हणतात. त्याच्यावरती स्केल्स असतात. नंतर आतल्या बाजूला गिल्स असतात. त्याला जोडणारं जे स्ट्रक्चर आहे त्याला स्टेम म्हणतात. स्टेमला लोअर साईडनी कप असतो, अप्पर साईडनी रिंग असते आणि लोअर साईडला जे फायबरसारखे स्ट्रक्चर्स दिसत आहेत त्याला आपण मायसेलियम असं म्हणतो. तर मायसेलियम हा शब्द आपल्याला फंगसमध्ये 11वीमध्ये झालेला आहे. मशरूम इम्पॉर्टन्स अँड स्कोप. द मशरूम इज फ्लेशी असतं, मांसल. स्पोर बिअरिंग फ्रुटिंग बॉडीज ऑफ फंगस, म्हणजे स्पोर तयार करणाऱ्या फ्रुटिंग बॉडीज असतात फंगसच्या. टिपिकली प्रोड्युस्ड अबाव ग्राउंड लेवलच्या वरती वाढतात. ऑर ऑन इट्स फूड सोर्स, किंवा त्याच्या फूड सोर्सवरती वाढतात. ऑल इडिबल फंजाय आर सॅप्रोफाइट्स. आता सॅप्रोफाइट शब्दाचा अर्थ समजून घ्या, बायोलॉजीमध्ये तो झालेला आहे. सॅप्रोफाइट म्हणजे मृतोपजीवी. आता मृतोपजीवीचाही आपल्याला अर्थ कळत नाही, म्हणजे काय तर डेड आहे त्याच्यावरती त्या जगतात. द इडिबल स्पीसीज आर कॉमनली नोन ॲज मशरूम. जे आपण खाण्यासाठी वापरतो त्या युजफुल आहेत त्याला आपण काय म्हणतो, मशरूम. व्हाईल दोज विच आर पॉयझनस आर नोन ॲज टोडस्टूल्स. त्याला म्हणतात टोडस्टूल्स. Various types of mushroom occur in nature which are different in size and color. वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम आपल्याला बघायला मिळतात, त्यांचा कलर आणि साईज वेगवेगळी असते. मशरूम इज ए फंगस लॅकिंग इन क्लोरोफिल. मशरूम हे एक प्रकारची बुरशी आहे, त्याच्यामध्ये क्लोरोफिल नसतं. अँड ऑप्टेन न्यूट्रियंट फ्रॉम ऑर्गॅनिक कंपोनंट, आणि ते न्यूट्रियंट मिळवतं ऑर्गॅनिक कंपाऊंड्समधून किंवा कंपोनंट्समधून. मेनली अवेलेबल इन ऑर्गॅनिक वेस्ट, म्हणजे सेंद्रिय वेस्टमधून ते न्यूट्रिशन मिळवतं. वी सी मशरूम्स ऑन उडी मटेरियल. साधारणतः लाकडावरती ते वाढतं, कंपोस्टवरती वाढतं. अँड डिकम्पोजिंग प्लॅन्ट म्हणजे कुजणाऱ्या प्लॅन्टवरती. इन रेनी सीझन नियर अबाउट 4,000 व्हरायटीज ऑफ मशरूम आर फाउंड. साधारणतः 4,000 स्पीसीज त्याच्या आपल्याला बघायला मिळतात, व्हरायटीज. बट व्हेरी फ्यू व्हरायटीज ऑफ मशरूम आर इडिबल. पण त्यातल्या काहीच खाण्यायोग्य असतात. सो मेनी व्हरायटीज ऑफ मशरूम्स आर पार्शल ऑर हायली पॉयझनस. बऱ्याचशा व्हरायटी ह्या मशरूमच्या अर्धवट किंवा पूर्ण पॉयझनस आहेत आणि ॲलर्जिक आहेत. इन इंडिया 150 व्हरायटीज ऑफ मशरूम्स आर फाउंड. इंडियामध्ये 150 व्हरायटीज मशरूमच्या आढळतात. आउट ऑफ देम ओनली 5 इडिबल व्हरायटीज आर कल्टिवेबल. म्हणजे फक्त त्यापैकी स्पेसीज ज्या आहेत 5 त्याच आपण कल्टिवेट करतो. डू यू नो आपल्याला पाहायचं आहे कुठे कुठे हे वाढवलं जातं. इंडिया, USA, चायना, फ्रान्स, जपान, हॉलंड, इंग्लंड, साऊथ कोरिया आर मेजर मशरूम प्रोड्युसिंग कंट्रीज इन द वर्ल्ड. इंडिया अमॉंग दोज इज ए स्मॉल स्केल मशरूम प्रोड्युसर. म्हणजे बाकीचे सगळे देश मशरूम प्रोडक्शनमध्ये आघाडीवर आहेत, त्या ठिकाणी आपल्या इंडियामध्ये मशरूम प्रोडक्शन होतं, पण ते स्मॉल स्केल होतं, म्हणजे कमी प्रमाणात होतं. पुढचा स्क्वेअर ब्रॅकेटमधला पॉईंट बघा, रिमेंबर दिस. गुच्छी टाईप ऑफ मशरूम फाउंड इन जम्मू अँड काश्मीर अँड हिली एरियाज ऑफ उत्तर प्रदेश इज द बेस्ट काउंटेड व्हरायटी इन द वर्ल्ड. जगातली ती चांगली व्हरायटी आहे. कॉमन मशरूम्स आर बटन, शीतेक, प्युरेटस अँड पॅडी स्ट्रॉ मशरूम. हे त्याचे वेगवेगळे प्रकार झाले. इन इंडिया बटन अँड प्युरोटस मशरूम आर व्हेरी पॉप्युलर फॉर कल्टिवेशन. आपल्याला इंडियामध्ये फक्त बटन मशरूम आणि प्युरेटस हे वाढवले जातात. इन महाराष्ट्र इडिबल बटन, प्युरेटस, पॅडी स्ट्रॉ मशरूम आर कमर्शियली कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल. मोठ्या प्रमाणात हे तयार केले जातात. इम्पॉर्टन्स अँड पोटेन्शियल ऑफ मशरूम इज वेल नोन इन ऑल आस्पेक्ट्स ऑफ ह्युमन लाईफ ॲज वेल ॲज इकोसिस्टीम. मग ह्याचा आपल्याला उपयोग काय ह्युमनच्या लाईफमध्ये आणि इकोसिस्टीममध्ये.
Mushroom solves many problems such as quality food demand. क्वालिटी फूड डिमांड आपल्याला त्याच्यातून फुलफिल करता येते. अनएम्प्लॉयमेंट आहे, इकॉनॉमिकल इश्यूज आहेत, ह्युमन हेल्थ आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ मशरूम इज ॲज फॉलो. आता पॉईंटमध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे बघा. पहिला पॉईंट, मशरूम्स आर बीइंग यूज्ड ॲज ए फूड अँड मेडिसिन सिन्स टाईम इममेमोरियल. बऱ्याच काळपासून ह्याचा वापर आपण करत आहोत अन्न म्हणून. मशरूम्स आर पॉप्युलर फॉर देअर डेलिकेसी अँड फ्लेवर रादर दॅन फूड. तर हे मशरूम जे आहे ते पॉप्युलर आहे त्याच्या डेलिकेसी संदर्भात, की त्याचं फ्लेवर जो आहे आणि फूड आहे त्याच्यापेक्षा. मशरूम्स आर ग्रेट सोर्स ऑफ प्रोटीन. त्याला व्हेजिटेरियन मटन असं म्हणतात. फायबर्स त्याच्यात आहेत, व्हिटॅमिन बी त्याच्यात आहे. त्याच्यातली नावं बघा, नियासिन आणि फोलिक ॲसिड. व्हिटॅमिन सी असतं, व्हिटॅमिन डी असतं. इट इज द सोर्स ऑफ मिनरल्स लाईक पी, के, CU, ZN, Fe, Mn अँड Mg. इट कंटेन्स अँटीऑक्सिडंट दॅट आर युनिक. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात दॅट आर युनिक टू मशरूम. सच, त्याची नावं जरासं वेगळं आहे बघा, केमिकल नेम आहे. अर्गोथिओनिन अँड ग्लुटॅथिओनिन विच इज हायली पॉवरफुल अँटीऑक्सिडंट. तो काय करतो? अँटीऑक्सिडंट म्हणून आपल्या शरीरामध्ये काम करतो. रॉ मटेरियल फॉर कल्टिवेशन ऑफ मशरूम आर व्हेरी चीप अँड इझिली अवेलेबल. रॉ मटेरियल कल्टिवेशनसाठी सहज उपलब्ध होतं आणि स्वस्त असतं. ॲग्रिकल्चरल वेस्ट कॅन बी यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ मशरूम. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑफ मशरूम इज व्हेरी लो अँड रिक्वायर स्मॉल एरिया फॉर कल्टिवेशन. लागवडीचा खर्च कमी असतो, जागा कमी लागते. इट इन्हान्सेस इन्कम ऑफ द फार्मर. शेतकऱ्याचा इन्कम त्याच्यामुळे वाढतो. इट क्लीन्स एन्व्हायरमेंट बाय डिकम्पोजिंग ऑर्गॅनिक वेस्ट. पुढचा पॉईंट, मशरूम कंटेन. आता हे आपण इम्पॉर्टन्सचे पॉईंट पाहिले. नियर अबाउट 17% टू द 37.50% जे आहे दीज आर इझिली डायजेस्टिबल अँड गुड क्वालिटी कम्पेअर टू द व्हेजिटेबल प्रोटीन. हा पॉईंट तुम्ही मार्क करून ठेवायचा आहे. मशरूममध्ये साधारणतः 17 to 37.50% एवढं प्रोटीन असतं. ते सहज पचतं आणि त्याची क्वालिटी चांगली असते. It is a complete quality and healthy food suitable for all age group. Nutritive value of mushroom depends upon numerous factors such as त्याची स्पेसीज कुठली आहे, व्हरायटी कुठली आहे, स्टेज ऑफ डेव्हलपमेंट आपण कुठल्या काढलं आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन कशी आहे. मशरूम्स आर रिच इन प्रोटीन्स, डायटरी फायबर्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. आता त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू दिलेली आहे डिफरंट टाईप्स ऑफ मशरूममधली. बघा, मशरूमचे टाईप दिलेले आहेत, त्याच्यातलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण, फायबर्सचं प्रमाण, प्रोटीन, फॅट, ॲश आणि एनर्जी किती असते त्याच्यात, हा सगळा चार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे. तो तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. सोर्स आहे मनजित सिंग अँड इटाल, म्हणजे त्याचे मित्र, सहकारी, 2011मध्ये त्यांनी सांगितले. व्हिटॅमिनची व्हॅल्यू आहे पर mg 100 ग्रॅम. व्हिटॅमिन B1 1.1 to 4.8 mg. व्हिटॅमिन B2 रायबोफ्लेविन 3.3 to 5.0 mg. व्हिटॅमिन C अस्कॉर्बिक ॲसिड 0.0 to 81.9 mg. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे स्कोप ऑफ मशरूम. डे बाय डे अनएम्प्लॉयमेंट इज इन्क्रीजिंग. बेरोजगारी वाढती आहे व्हेरी फास्ट इन अर्बन ॲज वेल ॲज रुरल एरिया, म्हणजे शहरी भागातही आणि ग्रामीण भागातही. देअरफॉर मशरूम कल्टिवेशन इज द बेस्ट टूल फॉर फार्मर, अनएम्प्लॉईड यूथ अँड रुरल वुमन फॉर इन्हान्सिंग देअर पर कॅपिटा इन्कम. म्हणजे दरडोई उत्पन्न वाढवण्याचं हे खूप चांगलं साधन आहे. मशरूम कल्टिवेशन रिक्वायर इनएक्सपेन्सिव्ह रॉ मटेरियल. खर्चिक असं रॉ मटेरियल त्याला लागत नाही. विच इज इझिली अवेलेबल ॲट द फार्म, की जे फार्ममध्ये सहज उपलब्ध असतं. मग ते काय आहे? पॅडी, कॉटन, कॅश्यूनट म्हणू आपण, व्हीट आर द कॉमन कल्टिवेबल क्रॉप्स इन महाराष्ट्रामध्ये. ही पिकं आपण वाढवतो. नाउअडेज मेनी मोर पीपल आर टर्निंग टुवर्ड्स द मशरूम कल्टिवेशन. बरेचसे लोक आता मशरूम कल्टिवेशन करत आहेत महाराष्ट्रामध्ये ड्यू टू लो इनपुट कॉस्ट रिक्वायरमेंट इन इट. It can be grown in places like herds, small rooms, tunnels, sheds or shelter. छोट्या जागेमध्ये आपण करू शकतो. It can be grown almost by anyone, anywhere and has a great market demand due to its medicinal
व्हिजिटेटिव्ह अँड न्यूट्रिशनल व्हॅल्यू. आपण इथे थांबूया, पुढचा पार्ट नंतर बघू.